कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। ऐकायच लागले, बोला तुम्ही। तुमच्या लक्षात आलं असेल ना आतापर्यंत? नाही हो, काय लक्षात आहे? हा यो शर्ट भारी आहे। नाही, शर्ट नाही हो। मग काय लक्षात? वायलेट। वायलेट? वायलेट नाही, वॉलेट। तेच हो, पाकिट पैसे। आणि तो मुद्दाच नाही आता। मग काय मुद्दा? म्हणजे काय नाही आलं लक्षात माझ्या? गाडीची चावी। नाही, चावी नाही हो, मी ते नाही म्हणते मी। ते पण नाही, मग कशाला उगाच काहीतरी चावी देते हो आम्हाला? अधिपती थांबा ना। थांबलीस की, बोलाच की मग। मला बोलायचंय तुमच्याशी, मला बोलायचंय। बोला की मग। ओके, मी बोलणार आहे। ओके, 10 9 8 7 6 5। मास्तरीन बाई ते 10 9 8 7 6 5 नसते, ते 1 2 3 4 5 6। तुमची गाडी आज जरा काय उलट्या ट्रॅकवर आहे? तुम्ही जरा थांबता का? तुम्ही जरा थांबा, मी बोलतेय ना, थांबा। तुम्ही तिकडे बघा। इकडे काय राहिलं काय? नाही, कुठेही काही राहिलेलं नाहीये। कुठेच काय राहिलं नाही तर मग अधिपती हाताची घडी, तोंडावर बोट। ठीक आहे मास्तरीन बाई, काय बोलाय? माझं तुमच्यावर म्हणजे आय अधिपती, ओ अधिपती, अधिपती, आवा अधिपती। काय झालं ग वरडायला? अहो वरडायला म्हणजे ताईने बोलवले तुम्हासनी, चला खाली। कवादर हाका मारायले मी तुम्हासनी, चला। काय झालं? काय वरडायलास कशाला? वरडायला काय झालं म्हणजे? अहो दोसरा काढलाय तुमच्या नावाचा ताईनं, चला। हा आलो येतो। अरे महत्वाची गोष्टच राहिली की, हॅपी वाला बर्थडे टू यू तुम्हासनी। हा थँक्यू। बरं चला, या खाली, ताईने बोलवलंय। हा या बर का? आलो सर। हा चला, तुम्ही बी खालीच आहे मग आता मास्तरीन बाई। आई साहेब परत आणि कातवतील, है की नाही? रोज वेळ नको करायला। चांगलं दिसते ना शर्ट? खोटं कशाला बोलेन मी स्वतः आणलाय ना, चांगलाच दिसतोय। नाही म्हणजे मला असं कसतरच वाटेल। तुम्हाला सवय नाही ना, म्हणून तसं वाटतंय। अधिपती थांबा ना, मला बोलायचंय तुमच्याशी। तुम्हाला जे बोलायचंय ते आपण नंतर बोलूया काय? आई साहेब बोलावं लागल्यात। तुम्ही बी या खाली, नंतर बोलूया। हो, खरं सांगा की बरोबर वाटते काय? नाहीतर मी बदल काय? नाही, अहो काय करताय? चांगला वाटतोय। नाही, मला कसतरीच वाटायला जरा ऑक्सफर्ड झाल्याने। ऑक्सफर्ड नाही, ती युनिव्हर्सिटी। तुम्हाला ऑकवर्ड असं म्हणायचंय आणि नाही वाटत आहे तसं काही? तसं नाही, म्हणजे हसणार नाही ना कोण? नाही हसणार हो, विश्वास ठेवा माझ्यावर। बघा नाहीतर बदलतो। अहो नका बदलू, खरंच चांगला दिसतोय, नका बदलू ना प्लीज। ठीक आहे, जाऊ दे। तुम्ही म्हणताय तर असेल, चांगला दिसत असेल। या तुम्ही बी या लवकर। काय ग, नीलम पण आली? हो, वाटलं नव्हतं आज येईन ती कामावर। हो ना, विचारूया का तिला? नीलम, काय ग, आम्हाला कळलं तू मुकादमला माफ केलंस? हा केलंय मग। अगं पण काय विचार करून माफ केलंस? जाऊ दे, त्याला जे करायचं आहे त्यानं ते केलंय आता। आणि माझ्यासाठी तो विषय संपलाय। आता परत हा विषय इथे काढू नका।
पण लांबच राहा त्याच्यापासून. तू काही काळजी करू नकोस. आम्ही सगळ्या तुझ्या पाठीशी आहोत. मालक बी आहेत. त्याला काही घाबरायचं कारण नाही. चला आता कामाला सुरुवात करूया. चल ग. रमेश, अरे गोडाऊन मला माल चेक केलास का? अहो, असं काय बघायलाय? बदला म्हणलं ना व बदला बदला, ह्यापैकी कुठला पण एक शर्ट घाला घाला. पण मॅडम ह्यामध्ये काय वाईट आहे? शोभतं तर त्यांना. ते तुम्ही नाही, आम्ही ठरवणार. आमच्या अधिपतींना काय शोभतंय ते आम्ही ठरवणार. हो बरोबर आहे मॅडम, नंतर घालतील ना ते ह्यातला एखादा शर्ट. पण आत्ता हा शर्ट घातलाय तर ह्यावरच साजरा करूया ना वाढदिवस प्लीज. अजिबात नाही. हे असले कारकुनी कापड घालून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा वय? ते काय नाही. अधिपती बदला बदला तो शर्ट. मॅडम काय हो सुनबाई, आम्ही जे काय बोलू त्याच्या उरपटच बोलायचं का तुम्हाला? हा, जे काय सांगू त्याचा विरोधच करायचा वय तुम्हाला? का हट्ट करायलाय तुम्ही? पण मॅडम जो शर्ट त्यांनी घातलाय तो काढायला का लावताय? कारण तो नोकरावानी दिसायलाय म्हणून. नाही मॅडम, तो शर्ट चांगला दिसतोय त्यांच्यावर. तुम्हाला सवय नाही ना अधिपतींना अशा कपड्यात बघायची, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. एकदा त्यांनी असे कपडे वापरायला सुरुवात केली ना की तुम्हालाही सवय होईल. नाही नाही नाही, या असल्या दरिद्री कापडांची आम्हाला सवय नाही करून घ्यायची. आणि या असल्या कापडात आम्हाला त्यांना बघायचंच नाही. पण काय चाललंय हे? आज त्याचा वाढदिवस आहे ना, कपड्यावरून वाद घालायचाय? आम्ही काय एकटेच वाद घालायलोय? भिंतींशी बोलतोय आम्ही. अरे पण अक्षराचं काय चुकलं? तिला वाटलं की आज नवऱ्याचा वाढदिवस आहे, नेहमीपेक्षा वेगळ्या स्टाईलचे कपडे घालावेत, घातले त्याने. तू वर्षानुवर्ष एकाच स्टाईलचे कपडे आणतेस ना त्याला. वर्षानुवर्ष असलं म्हणून काय झालं? काय वाईट काय दिसतात हो त्यांना? काय ग दुर्गे तू सांग. नाही गे ताई, कसले भारी शर्ट आणले तिथून. पर त्या अधिपतीने त्यो लाईन लाईन वाला शर्ट घातलाय का नाही, तो जरा जोकरावानीच वाटायलाय, होय की नाही? मी काय म्हणालोय, आत्ता घातलेत तर आत्तापुरतं तरी राहून देते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.